मागील 2 दशकांपासून साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कथालेखिका, कवयित्री, स्तंभलेखिका, निवेदिका आणि व्याख्यात्या म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनिता येलमटे, आभाळपाटी, घे भरारी, अंतरीच्या गाभाऱ्यातून, अक्षरवाटा या पुस्तकांच्या माध्यमातून साहित्य विश्व समृद्ध करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तिमत्व अनिता येलमटे यांचा एकमत वर्धापन दिन विशेष सन्मान 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे। नमस्कार, मी अनिता येलमटे, लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। मागील 20 वर्षापासून साहित्य क्षेत्र, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उदगीर या शहरामध्ये कार्यरत आहे। मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यासोबतच साहित्य सेवा मी देत आहे। मराठी भाषेची आवड असल्या कारणाने वाचन लेखन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवते। मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून उदगीरमध्ये अनेक साहित्य संमेलने झाली, त्यामध्ये माझा सक्रिय सहभाग राहिलेला आहे। याशिवाय कथाकथन, काव्यलेखन व निवेदन करणे हा माझा छंद राहिलेला आहे। आजपर्यंत 400 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मी केलेले आहे। लातूर जिल्ह्यातील स्त्री निवेदिका म्हणून माझा चांगला परिचय सर्वांशी आहे। यासोबतच विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग देत मातृभाषेची आवड निर्माण करून देण्यासाठी अनेक उपक्रम मी राबविलेले आहेत। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे। या सर्व कार्याची दखल घेऊन राज्यपाल नियुक्त सांस्कृतिक धोरण समितीवरती काम करण्याचे भाग्य सुद्धा मला लाभलेले आहे। साहित्य क्षेत्रामध्ये कथालेखनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या, नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी कायम मी लिहिती राहिलेली आहे। कथाकथनाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना आवाज देण्याचं कामही मी केलेलं आहे। आजपर्यंत महाराष्ट्रातल्या तसेच मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभलेले आहे। साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना ही नवनवी ऊर्जा देण्यासाठी अनेक व्यासपीठं उपलब्ध झाली व त्या व्यासपीठावरून काम करताना मनोमन आनंद झाला। या सगळ्या काम करण्यामागे एकच ऊर्जा राहिलेली आहे, ते म्हणजे समाजामध्ये असणाऱ्या समस्यांना आवाज देण्याचं माध्यम म्हणून साहित्य निवडलेलं आहे। पुस्तकांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक उपक्रमामध्ये सहभागी झाले। मराठी भाषेनं हे भाग्य मला दिलं की मी बोलू शकले आणि लिहू शकले व आज आपल्या समोर उभी आहे। माझ्या या सर्व कार्याची दखल घेऊन आज एकमत परिवाराने मला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले, त्याबद्दल एकमत परिवाराची मी खूप ऋणी आहे।